नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण दैनंदिन चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आणि तुमचा जोरदार रिस्पॉन्स येत आहे। या लेक्चरला तुमचा रिस्पॉन्स असाच असू द्या। टेस्ट क्वेश्चनची उत्तर अशीच कमेंट बॉक्स मध्ये द्या। आजचं जे लेक्चर असणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये स्पेसशी संबंधित बरेचशा जे काही घोषणा ज्या आहे ते करण्यात आलेले आहे। मग त्याशी संबंधित काही प्रश्न जे आहे ते असणार आहे आणि काही प्रश्न जे आहेत योजनांशी संबंधित आहे। तर आजचं लेक्चर खूपच महत्त्वाचं आहे। मग चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू झालेली आहे। हिच्या आता आपण भूगोलाचे लेक्चर सुद्धा सुरू करणार आहोत। भूगोल या विषयाचं महाराष्ट्राचा भूगोलाचे लेक्चर आपण लाईव्ह स्वरूपात सुरू करू। मग तुम्हाला ते लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्डिंग सुद्धा त्याची मिळणार आहे। त्याचबरोबर स्टेट बोर्डचे लेक्चर मी रेकॉर्ड करून अपलोड करत आहे। त्याचबरोबर डिजिटल नोट्स तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ दिलेले आहे झेरॉक्स काढण्यासाठी, तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता। त्याचबरोबर रेल्वे भरतीचे आज तुम्हाला युट्यूबवर डेमो लेक्चर बघायला मिळतील, ते तुम्ही बघा। आणि सोमवारपासून आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे, तर ते लाईव्ह लेक्चर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये करू शकता। शेवटचे 40 ऍडमिशन शिल्लक राहिलेले विद्यार्थ्यांना आम्ही कुपन दिलेले RRB 50, ठीक आहे, RRB 50। तर या कुपनचा वापर करून तुम्ही यामध्ये ऍडमिशन जे आहे ते घेऊ शकता आणि 50% डिस्काउंट सुद्धा मिळू शकता। BMC भरतीसाठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, लवकरच आपण यासाठी टेस्ट सिरीज आणणार आहोत। जर तुम्हाला त्याची टेस्ट सिरीज वगैरे पाहिजे असेल तर तसं तुम्ही आम्हाला कळवू शकता कमेंट बॉक्स मध्ये। बघा, हे आपल्या नोट्स तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता। ऍप आहे अभ्यास मित्र। टेलिग्रामवर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल आणि इंस्टावर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील। सुरुवात करूया 21 सप्टेंबरच्या चालू घडामोडीला। बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, जिला नाल्को म्हणून ओळखले जातं, तरीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नाल्को या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले हे ब्रिजेश प्रताप सिंग। कोण बनलं? ब्रिजेश प्रताप सिंग। ब्रिजेश प्रताप सिंग यांनी श्रीधर पात्रा यांची जागा घेतलेली आहे। नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी म्हणजेच नाल्कोची स्थापना जी आहे ती 1981 मध्ये झाली होती आणि मुख्यालय आहे भुवनेश्वर, ओडिशा, ठीक आहे। तर ओडिशामधील भुवनेश्वर जे आहे हे हिचं मुख्यालय नाल्को कंपनीचं। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो। आता आपण एका सरकारी कंपनीचे अध्यक्ष बघितले, मग आता अलीकडे अपॉइंट झालेल्या काही महत्त्वाच्या कंपनीचे अध्यक्ष आपण बघूया इथं। जसे की रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेले सतीश कुमार। त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेले चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी। त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे MCA चे अध्यक्ष बनलेले अजिंक्य नायक। त्यानंतर न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले रजत शर्मा। त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळ लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LIC चे अध्यक्ष बनलेले सिद्धार्थ मोहंती। तर आपल्याला कशावरही क्वेश्चन आला तरी आपण याचं उत्तर इझिली देऊ शकतो। आता यानंतर पुढे जाऊया। दुसरा क्वेश्चन, मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2024 मध्ये 1236 कोटी रुपयांच्या बजेटसह व्हीनस ऑर्बिटर मिशन, ठीक आहे, म्हणजेच आपण याला शुक्र विषयक मिशन असं म्हणू शकतो, शुक्र मिशन, तर याला मंजुरी दिली आहे। हे मिशन कोणत्या वर्षी लॉन्च केले जाईल? तर बघा मित्रांनो, शुक्र मिशन जे आहे, व्हीनस ऑर्बिटर मिशन जे आहे ते 2028 ला लॉन्च केले जाणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर चंद्रयान 4, ठीक आहे, चंद्रयान 4 जे आहे तर त्याच्या अलीकडे घोषणा झाली, हे सुद्धा 2028 मध्येच लॉन्च केले जाणार आहे, ठीक आहे। चंद्रयान 4 कधी लॉन्च केले जाईल? 2028 मध्ये लॉन्च केले जाणार आहे, ठीक आहे। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे बघा, व्हीनस ऑर्बिटर मिशन साठी 1236 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केला गेलेला आहे। हे मिशन लॉन्च होणार आहे 2028 रोजी। आपण जर बघितलं त्याचा मुख्य उद्देश आहे की जो काही शुक्राचा पृष्ठभाग आहे आणि त्याचं वातावरण आहे त्याचा अभ्यास करणं आणि शुक्राची उत्क्रांती कशी झाली हे समजून घेणं। त्याचबरोबर बघा, शुक्र हा सूर्यापासूनचा दुसरा ग्रह आहे, त्याचबरोबर 6वा सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? तर शुक्रच आहे। त्यानंतर पुढे जाऊया, काही महत्त्वाच्या अंतराळ मोहिमा आहे त्याविषयी जाणून घेऊया। बघा, चंद्रयान 4 कधी लॉन्च होणार आहे? 2028 ला। त्यानंतर भारताचं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण जे 2 जुलैला भारताने एक सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन पाठवलं होतं L1 बिंदूवर, याला लॅग्रेंजियन पॉइंट 1 म्हटलं जातं। तर 2 जुलैला अलीकडे हे जे काही आपलं सौर मिशन होतं त्याने काय केलं तर L1 बिंदूवर सुरुवात करून परत त्याच ठिकाणी आलेला आहे। म्हणजे इथं एक त्याने स्वतःची कक्षा जी आहे L1 बिंदूच्या ठिकाणी ती पूर्ण केलेली। मग त्या मिशनचं नाव काय होतं? तर आदित्य L1, ठीक आहे। आदित्य म्हणजे काय? तर सूर्य।
आणि सूर्याच्या L1 बिंदूवर आपण हे मिशन पाठवलेले. आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणतं मिशन पाठवलं होतं, तर आदित्य L1. ठीक आहे, L1 काय लॅग्रेंजियन पॉइंट आहे. ठीक आहे, हे तुम्ही कक्षा पूर्ण केली हे जर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. यानंतर पुढे जाऊया. आता बघा, स्पेस एक्सप्लोरेशन अँड रिसर्च एजन्सी सेरा नावाची एक स्पेस ऑर्गनायझेशन आहे आणि ब्लू ओरिजिन नावाची एक स्पेस ऑर्गनायझेशन आहे. बघा, अमेझॉन ज्यांचा आहे जेफ बेजोस त्यांचंच आहे ब्लू ओरिजिन नावाची कंपनी आहे स्पेस एक्स प्रमाणे. तर या दोघांनी मानवयुक्त अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी भागीदार राष्ट्र म्हणून कोणाची निवड केली, तर भारताची निवड केली आहे. त्यानंतर स्वतःचं खोल समुद्र मोहीम सुरू करणारा भारत कितवा देश ठरलेला आहे, तर भारत 6वा देश ठरलेला आहे. आपण समुद्रयान मोहीम जी आहे ती राबवत आहोत. त्यासाठी आपण एक पाणबुडी बनवलेली आहे, तर त्या पाणबुडीचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. ठीक आहे, या पाणबुडीच्या माध्यमातून 3 जण समुद्रामध्ये 6 किलोमीटर खोलीपर्यंत जाऊन समुद्राचं संशोधन करणार आहे. त्यानंतर कोणत्या मोहिमेद्वारे चीनने दुसऱ्यांदा चंद्रावर आपलं लँडर उतरवलेलं आहे, तर ती मिशन आहे चँग-E6. चँग-E6 किंवा चँग-6 मिशन जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, जागतिक बांबू दिवस 2024 कधी साजरा केला गेला, तर जागतिक बांबू दिवस 18 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, बांबू दिवस जो आहे तो बांबूची उपयुक्तता लोकांना समजून सांगण्यासाठी हा सेलिब्रेट केला जातो. याची थीम काय होती, तर नेक्स्ट जनरेशन बांबू सोल्युशन इनोव्हेशन अँड डिझाईन. यानंतर जागतिक बांबू दिवस पहिल्यांदा 2009 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. यानंतर चौथा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, 2024 मध्ये टाइम ट्रॅव्हल नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे. तर टाइम ट्रॅव्हलने आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणतं घोषित केलं आहे. फोटोजेनिक म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त फोटो काढले जातात असं जे ठिकाण आहे, अशी कोणती युनेस्कोची साईट आहे जी आशिया खंडात आहे, तर ती साईट आहे मित्रांनो अंकोर वाट मंदिर जे आहे कंबोडिया मधील. तर ते जे आहे ते सर्वात जास्त फोटोजेनिक युनेस्को साईट म्हणून घोषित झालेलं आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, मी याला 2 स्टार देतो. इथं अत्यंत महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये ऍज इट इज विचारला जाऊ शकतो. तर संस्था लक्षात ठेवा टाइम ट्रॅव्हल. ठीक आहे, तर यांनी सर्वात फोटोजेनिक युनेस्को साईट जी आहे तर ती अंकोर वाटला घोषित केलेलं आहे. हे मंदिर मित्रांनो कंबोडियामध्ये आहे. जेव्हा बांधण्यात आलं होतं तेव्हा हे मंदिर जे आहे ते विष्णूंचं मंदिर होतं. सूर्यवर्मन द्वितीय यांनी हे मंदिर बांधलं होतं. यानंतर 5वा क्वेश्चन आहे, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन CVO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन CVO बनलेले मनोज कुमार. बघा मित्रांनो, मनोज कुमार जे आहे ते सध्या मुंबईमध्ये असलेलं भारतातील सर्वात जास्त कंटेनर वाहतूक करणारं जे काही बंदर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, तर त्यामध्ये मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि आता त्यांना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य दक्षता अधिकारी CVO म्हणून त्यांची 6 महिन्यासाठी नियुक्ती होणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि बिनेश कुमार त्यागी हे त्याचे CMD आहे, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहे. यानंतर 6वा क्वेश्चन, भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग कोणत्या देशात आयोजित एरेवन संवादामध्ये सहभागी झाले होते, तर भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग जे आहे ते आर्मेनिया या देशामध्ये एक एरेवन नावाचा संवाद आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये ते सहभागी झाले होते. बघा मित्रांनो, पुढे जाऊया, आपल्याला तेवढंच लक्षात ठेवायचंय. आता बघा, आर्मेनियाचं चलन आहे ड्रॅम, त्यानंतर राजधानी आहे एरेवन, पंतप्रधान आहे निकोल पशिन्यान. ठीक आहे, तर असं थोडं किचकट उच्चार आहे पण तुम्ही समजून घ्या. यानंतर 7वा क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. बघा मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट जनरेशन लॉन्चिंग व्हेकल, आता सध्या आपल्याकडे जर आपण बघितलं तुम्ही ऐकले असेल PSLV, ठीक आहे, पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल SSLV स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल GSLV ज्याने चंद्रयान 2 लॉन्च केलं होतं. ठीक आहे, त्याला जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल म्हटलं जातं. त्याचबरोबर तुम्ही LVM ऐकलं असेल. ठीक आहे, किंवा चंद्रयान 3 साठी यूज करण्यात आलेले वेगवेगळे रॉकेटचं नाव तुम्ही ऐकलं असेल, LVM Mark 3 किंवा Mark 1.
तर त्याचप्रमाणे भारत सरकार एक रॉकेट बनवतंय, तर त्याचं नाव आहे NGLV, नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल. ठीक आहे, NGLV. तर याची जी काही पेलोड क्षमता आहे, हे किती वजन अवकाशामध्ये वर नेऊ शकतं, तर हे तुम्हाला इथं प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट जनरेशन लॉन्चिंग व्हेकलच्या विकासाला मंजुरी दिली. त्याची रचना जास्तीत जास्त किती पेलोड क्षमता असेल, ठीक आहे, त्याची जास्तीत जास्त पेलोड क्षमता किती असेल, तर ती मित्रांनो असणार आहे 30 टन. आता सध्या आपल्याकडे जे GSLV नावाचं रॉकेट आहे, ज्याने आपण सॅटेलाइट अवकाशामध्ये पाठवतो, त्याची पेलोड क्षमता 10 टन आहे. किती आहे? 10 टन. आणि आता त्याच्या तिप्पट म्हणजे 30 टन आपण वजन जे ते NGLV बनल्यानंतर अवकाशामध्ये पाठवू शकतो. ठीक आहे, तर अत्यंत महत्वाचा इथं हा मुद्दा होता, तो आपण इथं व्यवस्थितपणे बघितलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. आता LVM चा फुल फॉर्म काय आहे, तर ते मी तुम्हाला सांगतो. लॉन्चिंग व्हेकल मार्क 3. ठीक आहे, LVM 3 इथं आपण म्हणतो कधी कधी, किंवा LVM म्हटलं तर लॉन्चिंग व्हेकल मार्क. ठीक आहे, मग त्याचं व्हर्जन असतं 3, 4, 5, 6. यानंतर 8वा क्वेश्चन, भारतातील आदिवासी समुदायांच्या जीवनात सर्वसमावेशक सुधारणा आणण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान, ज्याला PM जुना म्हणून ओळखलं जातं, तर यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती बजेट मंजूर केलं आहे. तर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानासाठी इथं केंद्र सरकारने जर बघितलं तर 79,156 कोटी रुपये मंजूर केले आहे. यामध्ये 56,000 कोटी केंद्र सरकार देणारे, 22,000 कोटी राज्य सरकार देणारे, आणि PM जुनाचा म्हणजेच इथं प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाचा उद्देश काय आहे, तर जे काही आदिवासी बांधव ज्या ठिकाणी राहतात तिथपर्यंत पायाभूत सुविधा नेणं, त्यांचा विकास करणं, त्यांना आर्थिक सक्षमीकरण करणं. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी, आणि त्यांना बरोबर शिक्षण देणं. ठीक आहे, त्या शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं हा त्या पाठीमागील उद्देश आहे. यानंतर बघा 9वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन. ठीक आहे, आजचं लेक्चर खूपच महत्वाचं क्वेश्चन आहे. आजच्या लेक्चरमध्ये बघा, वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावावर स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष पद कोणाला देण्यात आले आहे. तर बघा मित्रांनो, वन नेशन वन इलेक्शन. आता बघा, आपल्याकडे लोकसभेचे इलेक्शन होतं, विधानसभेचे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे इलेक्शन होतात. मग त्या गोष्टी टाळण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन होणार आहे. म्हणजे जेव्हा लोकसभेचे इलेक्शन होईल तेव्हाच विधानसभेचे सुद्धा इलेक्शन होणार आहे. तर यासाठी आपण एक समिती स्थापन केली होती, ज्याचे अध्यक्ष भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बनवण्यात आलं होतं. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. रामनाथ कोविंद जे आहे ते वन नेशन वन इलेक्शन या समितीचे अध्यक्ष आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये आपत्ती व्यवस्थापन अभ्यास ऐक्य या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र कुठे आयोजित करण्यात आले. तर बघा मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यास ऐक्य या विषयावर काय करण्यात आलं, चर्चासत्र आयोजित करण्यात आलं चेन्नई, तामिळनाडू मध्ये. ठीक आहे, तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण काय करू शकतो काय नाही या संबंधी चर्चा जी आहे ती तिथं करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आर्मी सदर्न कमांड या दोघांनी मिळून हे चेन्नई या ठिकाणी आयोजन केलेले अभ्यास ऐक्य. यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन, श्रीराम फायनान्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. तर राहुल द्रविड यांची नियुक्ती जी आहे ती श्रीराम फायनान्सने ऍज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून केलेली आहे. त्यानंतर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2024 मध्ये चंद्रयान 4 मिशनला कोणत्या अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. तर बघा मित्रांनो, इथं क्वेश्चन थोडा फ्रेम करण्यात चुकलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रयान 4 मिशनला अर्थसंकल्पात किती पैशांची मंजुरी दिली आहे, डॅश पैशांची मंजुरी इथं दिलेली आहे. तर ते पैसे आहे मित्रांनो 2104 कोटी रुपये. तर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रयान 4 मोहिमेला किती पैसे मंजूर केलेले आहे, तर 2104 कोटी. आता चंद्रयान 4 मोहीम काय असेल, यामध्ये काय वेगळं असेल. ठीक आहे, हे तर समजून घ्या. काही मुलांना वाटेल ऍपलच्या कॅमेऱ्यासारखंच झालं की कॅमेरा सरळ होता, नंतर आपण त्याला म्हणजे तिरपा केला. तर आपण चंद्रयान 1 मिशन मध्ये काय केलं होतं मित्रांनो, 1 मध्ये आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी शोधलं होतं. ठीक आहे, चंद्रयान 1 मिशन मध्ये आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी शोधलं होतं. चंद्रयान 2 मध्ये आपलं काय झालं होतं, 90% मिशन सक्सेस झालं होतं, 10% मिशन जे आहे ते अपयशी झालं होतं, कारण आपण प्रॉपर लँडिंग करू शकलो नव्हतो. चंद्रयान 3 मध्ये आपण प्रॉपर लँडिंग करून
रोवर जे आहे ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलेलं आहे. आता चंद्रयान 4 मध्ये आपलं लक्ष काय आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायचं, तिथं जमिनीमध्ये ड्रिल करायचं, ते वेगवेगळे जे काही सॅम्पल आहे ते गोळा करायचे आणि त्याला परत पृथ्वीवर घेऊन यायचं, अशा प्रकारचं हे मिशन असणार आहे चंद्रयान 4. ठीक आहे, त्यासाठी 2104 कोटीचं बजेट जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे. ते 2028 साली लॉन्च होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान जे आहे त्याला पीएम आशा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ही योजना सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान जे आहे ते 2018 साली सुरू करण्यात आलं होतं. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना पिकांसाठी योग्य भाव मिळावा यासाठी अन्नदाता आय संरक्षण अभियान जे आहे पीएम आशा हे सुरू करण्यात आलं होतं आणि आता त्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. त्यात ते जे असणार आहे म्हणजे 2025-26 पर्यंत त्याचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. त्यासाठी जवळपास 35,000 कोटी रुपये एवढा निधी जो आहे तो मंजूर केला गेलेला आहे शेतकऱ्यांना पिकांसाठी योग्य भाव मिळवण्यासाठी. बघा मित्रांनो, 2018 साली हे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत हे सुरू करण्यात आलं होतं आणि याचा उद्देश काय आहे तर मी तुम्हाला आता सांगितलं की शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळणं. तर आता आपण याला काय केलेलं आहे तर याचा कालावधी जो आहे तो वाढवलेला आहे. त्यानंतर बघा भारतीय अंतरिक्ष स्टेशन जे आहे, ठीक आहे, इंडियन आपण म्हणूया स्पेस स्टेशन जे आहे तर त्याचं पहिलं मॉड्यूल कोणत्या वर्षी लॉन्च करेल? तर भारताचं जे काही स्पेस स्टेशन आहे तर त्याचे पहिला पार्ट जो आहे तो अवकाशामध्ये कधी लॉन्च करेल? एकदाच आपल्याला अवकाशामध्ये आपलं स्पेस स्टेशन बनवता येणार नाही, ठीक आहे, त्याला वेळ लागणार आहे. स्पेस स्टेशन बनवायला वेळ लागणार आहे. मग आपण हळूहळू एक एक पार्ट अवकाशामध्ये लॉन्च करू आणि मग तिथे त्याला जाऊन असेंबल करू आणि तशा प्रकारे आपलं स्पेस स्टेशन बनेल. मग पहिला पार्ट 2028 साली लॉन्च होणार आहे. आपण पहिले जे काही माग 5-6 वर्षापूर्वी मला आठवतं की जेव्हा जाहीर करण्यात आलं होतं की भारत 2030 पर्यंत आपलं जे काही स्पेस स्टेशन आहे ते कंप्लीट करेल, पण आता हे काही पॉसिबल दिसत नाही. आपल्याला जवळपास एक 2035 सुद्धा उजाडू शकतं. यानंतर पुढे जाऊया. आता स्पेस स्टेशनसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे? 20,193 कोटी एवढा निधी जो आहे तो स्पेस स्टेशनसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आता बघा 2028 ला स्पेस स्टेशन लॉन्च केलं जाईल, 2028 ला चंद्रयान 4 लॉन्च केलं जाईल आणि 2028 ला शुक्र मिशन सुद्धा लॉन्च केलं जाईल. ठीक आहे, आता या नेक्स्ट कोणती एक्झाम असू द्या, नेक्स्ट इयर शुक्रविषयी प्रश्न आला, चंद्रयान 4 विषयी प्रश्न आला किंवा मग आपल्याला स्पेस स्टेशन विषयी प्रश्न आला तर 2028 हा आकडा डोक्यात ठेवायचा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांना 1.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनामुळे नुकसान झालेल्या, ठीक आहे, आपत्तीमुळे नुकसान झालेल्या, मग ते आपत्ती कोणकोणत्या प्रकारचे असतील हे मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यासाठी केंद्र सरकारने 12,554 कोटी एवढा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. आपत्तीमध्ये जसं की शहरामध्ये पूर येणं, ग्लेशियर मुळे पूर येणं, ठीक आहे, त्याचबरोबर समजून घ्या की वेगवेगळं चक्रीवादळ येणं, तर यासारख्या आपत्तीमुळे जे काही नुकसान झालेले आहे त्यासाठी 12,554 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. यानंतर आजचा टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट जनरेशन लॉन्चिंग व्हेकलच्या विकासाला मंजुरी दिली. त्याची पेलोड क्षमता किती असेल हे तुम्हाला सांगायचंय. आणि त्याचबरोबर 2024 मध्ये टाइम ट्रॅव्हलने आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणतं घोषित केलं आहे? तर हे आजचे आपले 2 टेस्ट क्वेश्चन आहे ज्याचे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची. त्याचबरोबर आपली कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू आहे. त्याचबरोबर आपली रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच सुरू आहे. बघा, ही बॅच तुमच्यासाठी मेन असणार आहे. जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची रेल्वे भरतीसाठी किंवा तुमचा मित्र कोणी तयार करणार असेल तर त्यांच्यापर्यंत ही बॅच नक्की तुम्ही पोहोचवा, शेअर करा. बीएमसी साठी सुद्धा आपण एक बॅच सुरू केलेली आहे. तर कोणती बॅच विषयी चौकशी करायची असेल तर इथं खाली मोबाईल नंबर दिलेले त्यावर तुम्ही बिंदास कॉल करू शकता. त्याचबरोबर आपल्या नोट्स सुद्धा परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲपमध्ये मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा आहे. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. जय हिंद.